नुकताच माझ्या मुलीचा बर्थडे झाला आणि यासाठी केक जो होता ना, तो मी घरी बनवला होता. आणि हा केक घरी बनवण्याचं कारण म्हणजे मला मिनिमम फ्रॉस्टिंग म्हणजेच कमीत कमी क्रीमचा वापर करून बनवलेला केक तयार करायचा होता. यासाठी फ्लेवर सुद्धा असा निवडला की ज्याचं लेअरिंग करणं सोपं जाईल आणि ते म्हणजे कस्टर्ड केक. यासाठी मैदा आणि कस्टर्ड पावडर चाळून घेतलं, त्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून घेतलं. त्यानंतर बटर आणि कंडेन्स मिल्क वापरून एक छान असं बॅटर तयार केलं. बटर छान मेल्ट व्हावं म्हणून बीटरनी त्याला बीटही करून घेतलं. हे छान बीट करून घेतल्यानंतर ड्राय आणि वेट इन्ग्रेडियंट्स एकत्र करायचे होते, पण त्याआधी लक्षात आलं की आपल्याला केकचा टीन रेडी करायचा आहे. तो रेडी करून घेतला. त्यानंतर मैदा आणि बटरचं मिश्रण एकत्र केलं आणि छान मिक्स करून घेतलं. तोपर्यंत OTGसुद्धा प्रीहीटिंगला लावून दिला. केकच्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी असते ना, त्यानुसारच केकचं टेक्स्चर तयार होतं. त्याच्यामुळं आधी ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलं. शेवटी यामध्ये घातला इसेन्स, मिक्स फ्रूट इसेन्स वापरला होता. सगळं छान मिक्स करून घेतलं आणि केकच्या टीनमध्ये हे बॅटर ट्रान्सफर केलं. एअर बबल्स काढून घेतले आणि 170°C 40 मिनिटासाठी बेक करायला ठेवून दिला. OTGमध्ये एकदा ठेवल्यानंतर आपल्याला जवळपास अर्धा तास तरी केककडे पाहायची गरज पडत नाही. या दरम्यान आपण बाकीची तयारी करून ठेवू शकतो. त्याप्रमाणे मी शुगर सिरप तयार केलं आणि थोडंसं व्हिपिंग क्रीम व्हिप करून ठेवलं. 40 मिनिटानंतर जेव्हा मी केक बाहेर काढला ना, तेव्हा तो खूप सुंदर झालेला होता. अगदी विनाकारण कुठेही फुगलेला किंवा बसलेला असा नव्हता. सर्व बाजूंनी सारखा आणि मस्त फ्लफी झालेला होता. याचा कलर आणि टेक्स्चर पाहिल्यानंतर अगदी ढोकळा आहे की काय असं वाटावा इतका तो सुरेख झालेला होता. टीनमधून केक बाहेर काढल्यानंतर तो 2-3 तास जर व्यवस्थित थंड होऊ दिला ना, तर त्याचे लेयर्स कट करणं अगदी सोपं जातं. पण आज माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी फटाफट पुढच्या कामाला लागले. केकचे मी 2च पार्ट केले आणि दोन्हीवर शुगर सिरप घालून त्याला मस्त मॉइस्ट करून घेतलं. केक अजूनही थोडासा गरम होता. तोपर्यंत इकडे मी कस्टर्ड शिजवायला घेतलं. केकच्या 2 पार्टमध्ये जे फिलिंग करायचं होतं ना, ते मी क्रीमऐवजी कस्टर्डनी करणार होते. पण बऱ्याच वेळा काय होतं, की कस्टर्ड केकमधून बाहेर येऊ शकतं. म्हणून त्याला एक अशी छोटीशी क्रीमनी बॉर्डर करून घेतली आणि यामध्ये थंड करून घेतलेलं कस्टर्ड मी पसरवून घेतलं. यावर काही फ्रेश फ्रूट घातले. दिसायला हे छान दिसत होते. आता यावर मी जो केकचा वरचा पार्ट होता, तो ठेवला आणि तो आता डेकोरेट करायला घेतला. एका बाजूनी क्रीमनी डेकोरेट केलं. सेंटरला कस्टर्ड घातलं आणि दुसरी बाजू जी होती ती काही क्रीम आणि काही फ्रुट्स अशी अरेंज केली. खालच्या बाजूने एक फिनिशिंग टच दिला आणि अशा प्रकारे इथे माझा केक रेडी झाला होता. केक बनवण्यापासून तो डेकोरेट करण्यापर्यंत अगदी 2 तासात हा माझा केक तयार झाला होता. जिच्या बर्थडेसाठी हा केक मी बनवला होता, तिला तर तो खूपच आवडला. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हो, या केक स्पॉन्जची रेसिपी आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहे. थँक यू.